शिवसेना उद्धव ठाकरे गुट के नेता सुधाकर बड़गुजर के ऊपर नासिक पुलिस स्टेशन में फर्ज दर्ज। नासिक में शिवसेना उद्धव ठाकरे गुट के नेता सुधाकर बड़गुजर के ऊपर नासिक पुलिस स्टेशन में केस दर्ज। मुंबई बम ब्लास्ट के आरोपी सलीम कुत्ता के साथ एक पार्टी में नाचते हुए नजर आने का वीडियो सामने आने के बाद महाराष्ट्र के गृह मंत्री देवेंद्र फडणवीस ने दायर थे जांच के आदेश। नासिक पुलिस कमिश्नर संदीप कर्णिक ने इस मामले में जांच के लिए नासिक क्राइम ब्रांच टीम को आदेश दिया था और 3 महीने चली जांच में सुधाकर बड़गुजर को दोषी पाए जाने पर नासिक पुलिस ने अगगांव पुलिस स्टेशन पर मामला दर्ज किया। सुधाकर बड़गुजर और सलीम कुत्ता के बीच पार्टी एक फार्म हाउस में हुई थी। नासिक से संदीप द्विवेदी की रिपोर्ट। मी ऐकलं तुमच्या माध्यमातून, सकाळचा फोन तुमचाच झाला। त्यामध्ये 8 वर्षानंतर बेकायदेशीर कृत्य केल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल झाला। राजकीय सूडभावनेतून हा गुन्हा दाखल झालेला आहे। पोलिसांवरती प्रचंड प्रशासनाचा दबाव होता, शासनाचा दबाव होता। त्या दबावापोटी हा गुन्हा दाखल झालेला आहे। पण त्यामध्ये जे इतर पक्षाचे कार्यकर्ते होते त्यांच्यावरती पण गुन्हा दाखल झाला का? त्यामध्ये किती लोक होते? माझा एक 5-10 मिनिटाचा रोल मी गेलो। ते 5-10 मिनिटाच्या रोल मध्ये जे इतर जे आहेत 20 ते 22 लोक त्यांच्यावर पण गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे। आम्ही केलं ते पाप आणि त्यांनी केलं ते पुण्य, अशा प्रकारची भावना शासनमध्ये काम करणाऱ्या सत्ताधारी पक्षाची आहे। खासदारांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, त्यामध्ये पोलिसांनी चौकशी न करता विरोधकांवरती गुन्हे दाखल केले। ज्यांनी पोस्ट व्हायरल केल्या त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याचा षडयंत्र त्या ठिकाणी निर्माण केलं। परंतु पोलिसांनी जर संशयित व्हिडिओ होता तर दोघं जे खासदार आणि ज्या कोणी महिला होत्या त्यांचे सीडीआर रिपोर्ट काढले असते, टेलिफोन चेक केले असते तर दूध का दूध पाणी का पाणी झालं असतं। म्हणजे विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न हा निश्चितपणाने निंदनीय आहे। 8 वर्षानंतर केलेली कारवाई ही निश्चितपणाने बेकायदेशीर आहे। तो न्यायालयीन लढा निश्चितपणाने देऊ आणि त्यातनं निश्चितपणाने सुखरूपपणे बाहेर पडू। आता पुढची भूमिका काय? पोलीस स्टेशन आडगाव येथे दिनांक 27/2/2024 रोजी जी चौकशी सुरू होती व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्याची, त्या संबंधाने पोलीस स्टेशनला आरोपी सुधाकर बड़गुजर व इतर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे। Subscribe now to most exciting channel ever.